ॲक्रॉस स्पर्धा ही सायकलिंगमधली आंतरराष्ट्रीय लेवलची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपले नारायणगावचे सुपुत्र पितापुत्र दीपकभाऊ कोराळे आणि ओम कोराळे हे आज आपल्या मुक्ताई देवीच्या आरती करून देवीचा आशीर्वाद घेऊन आज छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन श्रीनगर या ठिकाणी रवाना होत आहे आणि 10 ऑक्टोबरपासून ते श्रीनगर ते कन्याकुमारी असा जवळपास 3700 किलोमीटरचा प्रवास सायकलने हे दोघं पितापुत्र करणार आहे आणि त्यांच्यासमोर त्यांची टीम त्यांना सपोर्ट करणार आहे। दिवस रात्र चालणारी ही सायकलिंग 24 तासही ते सायकलवर बसणार आहेत दोघं आणि त्यानंतर 10 ते 11 दिवसात त्यांचा मानस ही सायकलवारी पूर्ण करायचा आहे। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नारायणगावचे प्रथम सरपंच भाऊ पाटे यांना मी विनंती करेन तर त्यांना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या। जी गोष्ट आहे सरांनी सांगितलं जुन्नर नाही तर मला वाटतं पुणे जिल्ह्यातली आपल्या ग्रामीण भाग बरोबर ही एकमेव पितापुत्राची जोडी असते। विशेष आहे की मुलगा आणि वडील दोघंही या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि सायकलिंग खरं तर आपल्या स्वास्थ्यासाठी आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे। खरं तर हा संदेश या माध्यमातून संपूर्ण जगभर देण्याचं काम इंडियन ऑइलच्या माध्यमातून होणारी ही स्पर्धा आणि निश्चित स्वरूपात या सगळ्या दोघांनाही मी मनापासूनची शुभेच्छा व्यक्त करतो की पुढच्या वेळेस येताना तुम्ही ते मेडल घेऊन या आणि त्या निमित्ताने खरं तर इथं आपल्याला सत्कार पुन्हा एकदा मोठा सत्कार आयोजित करण्यात आज आपल्या आई मुक्ताईची आरती करून आज छत्रपतींना वंदन करून आज हा छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन दीपक आणि ओम हे दोघंही आज ती त्यांचा सायकलिंगचा प्रवास सुरू करणार आहेत। मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। ही सायकलिंग स्पर्धा खरं तर खडतर आहे। दिवस रात्र चालवायच्यात एकमेकाची टीम रिले टीम म्हणून दोघंजण का जेव्हा एकत्र ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। निश्चित स्वरूपात छत्रपतींची ऊर्जा आणि आई मुक्ताईचे आशीर्वाद त्यांना मिळो आणि त्यांच्या हातून मोठं काम हो ही सदिच्छा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी।